नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 22 मधील भूखंड क्रमांक 12C आणि D उद्यानासाठी राखीव असताना सुद्धा या ठिकाणी महापालिकेतर्फे 89 लाखांचे पार्किंगचे काम हाती घेण्यात आले। या विरोधात सिटीझन फोरम आणि भाजपातर्फे टॉर्च दाखवा डोळे उघडा आंदोलन करण्यात आले। नागरिकांनी आक्रमक होत माझं उद्यान माझा अधिकार म्हणून त्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवली आहे आणि पार्किंगचं काम बंद करून हा भूखंड उद्यानासाठी राखीव ठेवला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। सेक्टर 22 प्लॉट क्रमांक 12C आणि D हे उद्यानासाठी राखीव भूखंड असतानाही इथे अचानकपणे पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं, जे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये सुद्धा हे पार्किंग गार्डनसाठीच राखीव असलेलं दिसतंय, तरी पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं। हा काही माजी नगरसेवक आणि काही महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आणि एक वेगळा आर्थिक प्रश्नाचा भाग असू शकतो। आम्हाला त्याच्यात जायचं नाहीये, पण जो राखीव ज्याच्यासाठी आहे, आम्हाला कमिशनर साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की जर हा उद्यानासाठी राखीव आहे तर आम्ही याला उद्यानच देऊ। त्यामुळे आमचा शब्द, आम्हाला दिलेला शब्द माननीय आयुक्त साहेब पाळतील अशी आम्ही आशा करतो आणि आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। टॉर्च दाखवा डोळे उघडा, आमचं उद्यान आम्हाला द्या, आमचं उद्यान आमचा अधिकार आहे आणि आम्ही सही करून हे उद्यान वाचवणार आहोत। धन्यवाद। भूमिका काय असणार मॅडम, तुझी पुढची भूमिका काय असेल समजा हे नाही झालं? आमची पुढची भूमिका अशी आहे की माननीय आयुक्तांनी आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी हा शब्द पाळायचा आहे आणि जर या शब्द देण्यामध्ये जर काही हे झालं तर आम्ही याच गार्डनमध्ये आमरण उपोषणाला बसू, आमची लहान मुलं घेऊन, कारण आज आमची मुलं तशीही रस्त्यावरती खेळतात, त्यांच्या जीवाची सुरक्षा काही नाही। एक पोलीस बीट चौकीसाठी प्लॉट मागितलेला आहे, त्याचंही अजून काही झालेलं नाहीये। प्लॉट नंबर 12A-B-C-D कशाचा काही पत्ता नाहीये, नवीनच वेगळा काहीतरी उपक्रम होतोय। त्यामुळे आम्ही पक्का इथे सोमवारपर्यंत जर नाही आम्हाला कमिशनर साहेबांनी हे दिलं आमचं गार्डन, तर आम्ही सोमवारपासून इथे आमरण उपोषणाला बसू।